नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहूया पेन्शन योजनेत मोठा बदल। कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शनसारखे ग्रॅज्युएटी लाभ, हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा। जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती। यूपीएसमध्ये मोठा बदल जाहीर। केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता ओपीएस सारखी निवृत्ती व मृत्यू ग्रॅज्युएटी, एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत 3 नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन उपलब्ध। हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। कर्मचाऱ्यांसाठी वर्ष 2025 अनेक महत्त्वाचे बदल घेऊन आले असून त्यातील सर्वात मोठा बदल युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात आहे। यूपीएसमध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता ओल्ड पेन्शन स्कीम प्रमाणेच निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार आहे। हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे। सरकारचा नवीन आदेश काय सांगतो? केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार यूपीएस अंतर्गत येणारे कर्मचारीही सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस रूल्स 2021 अंतर्गत निवृत्ती ग्रॅज्युएटी आणि मृत्यू ग्रॅज्युएटीसाठी पात्र ठरतील। सेवेदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ओपीएस प्रमाणेच लाभ दिला जाईल। तसेच कर्मचारी सेवेत असताना अपंगत्व किंवा अक्षम झाल्यास ओपीएस सारख्या सुरक्षित लाभांची निवड करण्याचा पर्यायही उपलब्ध राहील। 2 नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मंजूर। सरकारने नुकतेच नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी 2 नवीन गुंतवणूक पर्यायांना मंजुरी दिली आहे। लाईफ सायकल आणि बॅलन्स लाईफ सायकल। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमधून निवड करता येणार आहे। डिफॉल्ट पर्याय हा PFRDA द्वारे नियत केलेल्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्नवर आधारित असेल। दुसरा पर्याय स्कीम जी असून यात गुंतवणूक पूर्णपणे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाते, ज्यामुळे रिस्क कमी आणि रिटर्न स्थिर राहतो।